आता आम्ही आता फक्त काळजी घ्या, आम्ही सरकारवर प्रेशर वाढवतो आहोत शिस्तमुळे. आज संध्याकाळपर्यंत येतो म्हणजे काय सांगितलं की आपल्याला फक्त काळजी घ्या, आम्ही सरकारवर प्रेशर वाढवतो आहोत शिस्तमुळे. आज संध्याकाळपर्यंत येतो म्हणजे काय सांगितलं की आपल्याला वरिष्ठ कोणतरी जबाबदार माणूस आला पाहिजे ना. वरून पाणी घेता आलं तर घ्या बरं का, पण पाणी गिळता आलं तर घ्या पाणी. वरून गेलं गरजेचं आहे पाणी. तुमची गरज आहे, तुम्ही चांगलं तर सगळं चांगलं आहे. तुमची तब्येतीची काळजी घेऊन करा. आम्ही सगळे सोबत आहेत, बाकीचे म्हणजे बाकीचा विषयच नाही काय. बाबांना बोलतो, बाबांचं तर आहे का आमचं नाही. बाबांना गिळताना त्रास जर होत असेल. सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे. त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे.